शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्या वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजतापासून वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यासोबतच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येईल। त्यामुळे एकाच दिवशी शेतकरी बांधवांना सन्मान निधी योजनेचे 4000 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधव जे पात्र आहेत तर त्यांचे जे हप्ते जे आहेत मंजूर करणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। तर नमो शेतकरी योजनेचा तुमचा 5वा हप्ता मंजूर झाला आहे की नाही तो या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी सोप्या पद्धतीने चेक करू शकता, कारण हप्ते आता मंजूर करण्यात आलेले आहेत। 5 ऑक्टोबरला फक्त डीबीटी करून या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येईल। तर मित्रांनो, तुमचा हप्ता मंजूर आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। ते कसं चेक करावं याची सर्वात सोपी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी समजेल अशा भाषेत तुम्हाला ही माहिती या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम pfms.nic.in ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यावी। त्या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। ही लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन आयडी लागणार आहे। तर तो रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन नो युअर स्टेटस म्हणजेच बेनिफिशरी स्टेटस मध्ये मिळेल। त्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून तुमचा पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळवता येणार आहे। तर हा रजिस्ट्रेशन तुम्हाला आता माहित करून घ्यायचा आहे आणि पुढची प्रोसेस ही तुमच्या मोबाईलमध्ये करायची आहे। त्यासाठी pfms.nic.in ही वेबसाईट ओपन करून घ्यावी। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम pfms.nic.in ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे ओपन होईल। त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला मेनूचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये 3 आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर 4थ्या क्रमांकावर पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर 5व्या क्रमांकाला डीबीटी स्टेटस ट्रॅकरचा पर्याय दिलेला आहे, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्म या ठिकाणी ओपन होऊन जाईल। तुम्हाला सर्वात पहिले कॅटेगरी निवडायची आहे। तर कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला डीबीटी NSMNY पोर्टल हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। थोडं खाली आल्यावर हा पर्याय दिसेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा पर्याय आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा काही सिलेक्ट करायची गरज नाही। आता फक्त तुमचं पीएम किसान रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला टाकावा लागणार आहे। एंटर ऍप्लिकेशन आयडी या पर्यायासमोर तुमचा जो काही पर्याय दिलेला आहे तो या ठिकाणी एंटर करून घ्यावा। तर आपण या ठिकाणी तो टाकून घेऊयात। तो टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आता सर्वात खाली आल्यावर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे। तर कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या टाकून घ्यावा। कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च या बटनावर आता क्लिक करावं लागणार आहे। मित्रांनो, सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल। त्या सर्व माहितीमध्ये नेमकं काय आहे ते आपण आता थोडक्यात पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या डिटेल्समध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचा ऍप्लिकेशन आयडी, बेनिफिशरी नेम मध्ये शेतकऱ्याचं नाव आणि स्कीम कोड मध्ये जे नमो शेतकरी योजना आहे त्या योजनेचा स्कीम कोड या ठिकाणी दाखवण्यात येईल। त्यानंतर बेनिफिशरी कोड दाखवण्यात येईल, एजन्सी कोड तुम्हाला दिसेल, त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर दिसेल, अकाउंट नंबर या ठिकाणी दिसणार नाही कारण आधारवर पैसे येत आहेत। अमाऊंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2000 रुपयांचा अमाऊंट आहे। जर तुमचे मागचे हप्ते बाकी असतील तर तुम्हाला 4000 किंवा 6000 रुपये सुद्धा या ठिकाणी दाखवू शकतात। त्यानंतर रिक्वेस्ट डेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6:35 या 2000 रुपयांसाठी रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे। त्यानंतर ही रिक्वेस्ट दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:36 व्हॅलिडेट करण्यात आलेली आहे। त्यानंतर व्हॅलिडेट झाल्यानंतर 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 11:35 फंड स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह करण्यात आलेला आहे आणि 3 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12:34 हे जे 2000 रुपये आहेत त्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आलेले आहे। फक्त जेव्हा डीबीटी करण्यात येईल तेव्हा या ठिकाणी क्रेडिट हे होऊन जाईल शेतकऱ्यांच्या खात्यात। त्यामुळेच आता क्रेडिट स्टेटस मध्ये तुम्हाला पेमेंट पेंडिंग अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि समजा काही जर त्रुटी असेल तर ते एरर डिस्क्रिप्शन या मेसेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता हा जमा झाला होणार की नाही, तुमचा मंजूर झालेला आहे की नाही ते चेक करू शकता। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आशा करूयात की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहितीकरिता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा।
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.